नमस्कार मित्रांनो, ऋषी ट्रेडिंग या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की कुठले शेअर्स बायबॅक करत आहेत. तर चला मित्रांनो, तुम्हाला मी सांगतो की काही काळापासून मार्केट खाली पडत होता व त्या पडत्या मार्केटमध्ये काही स्टॉक्स जे आहेत ना, ते सगळ्या स्टॉकचे किंमत खाली आले होते. पण आता जसं की मार्केटवरती जात आहे, मार्केट रिकव्हरी होत आहे, त्याचप्रमाणे स्टॉक्स पण रिकवर होत आहेत. चला तर मग आता आपण कोणत्या स्टॉक्समध्ये खरेदी केली पाहिजे व कोण्या स्टॉक्समध्ये खरेदी केल्यानंतर ना मोठ्या प्रमाणात आपला फायदा होण्याची शक्यता आहे. तर चला मित्रांनो, पहिला आहे फूड लिमिटेड्स. हा बघा, मी तुमच्यासमोर LTF फूड्स लिमिटेड शेअर्स या ठिकाणी ओपन केलेला आहे. तर पहिल्यांदा बघूया याचा मार्केट कॅप किती आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा मार्केट कॅप आहे बघा मित्रांनो, या कंपनीचा मार्केट कॅप आहे 14,376. ओके मित्रांनो, 14,376 मार्केट कॅप आहे व एका वर्षामध्ये 89.64% रिटर्न दिलेला आहे. तर जाऊया पुढे, फंडामेंटलकडे जाऊया. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी मार्केट रिटर्न 18.28% या ठिकाणी आपणाला दिलेला दिसून येत आहे. तर याचा PE रेशिओ आहे 23.87 म्हणजेच 87 आणि प्राईस बुक व्हॅल्यू आहे 3.93. पुढे जाऊया. ROC आहे मित्रांनो या ठिकाणी 16.64% व नंतरनं खाली येऊया. या ठिकाणी बघा, प्रमोटरची या ठिकाणी होल्डिंग चांगल्या प्रमाणात आपल्याला दिसून येत आहे. या ठिकाणी प्रमोटरची होल्डिंग 51 पॉईंट दिसून येत आहे व तसेच FISसुद्धा या ठिकाणी 8.4% या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केले आहेत. म्युच्युअल फंड्सचे सुद्धा या ठिकाणी 4.65 म्युच्युअल फंड्स यामध्ये इन्व्हेस्टन्स आहेत आणि DIS 1.11 या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट दिसून येत आहे. तर बघा मित्रांनो, प्रमोटर्स बघा या ठिकाणी 24 सप्टेंबरला 51% पर्यंत होता व जून 24ला सुद्धा 51% प्रमोटरची होल्डिंग आहे. तर बघा मित्रांनो, प्रमोटर्स या ठिकाणी शेअर्स होल्ड करून ठेवलेले आपल्याला दिसून येत आहे. तर आता जाऊया याच्या चार्टकडे. हा बघा मित्रांनो, याचा चार्ट पाहूया आपण. तर एका महिन्यात कसा होता मार्केट पाहूया. तर बघा मित्रांनो, मार्केट एका महिन्यात 340ला होता. मार्केट पडत होता व 340हून सध्या प्राईस त्याचे 418 रुपये चालू आहे व नंतर बघा मित्रांनो, मार्केट हायेस्ट गेली होती 450 रुपयाला. या ठिकाणी 450 रुपयाला मार्केट गेला होता व नंतर मार्केट पडून पुढे आला व पुढे आल्यानंतर या ठिकाणी मार्केट खाली 340च्या दरम्यान आला व नंतर रिकव्हरी होत असताना 418 रुपये आता त्याची करंट प्राईस चालू आहे. तर मित्रांनो, हा झाला पहिला शेअर. आता दुसरा शेअर्सकडे जाऊया. दुसरा शेअर्स आहे RVNL. आता RVNL हे शेअर्स तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो, हा सुद्धा खूप खाली आलेला होता. हेच टाईम आहे मित्रांनो हे शेअर्स खरेदी करायचे. तर मित्रांनो, हा बघा, याचा मार्केट कॅप आहे 92,773. तर एका वर्षात ह्याने 155.95% रिटर्न दिलेला आहे. तर याच्याकडे जाऊया, स्टॉक रिटर्नकडे जाऊया आपण, फंडामेंटलकडे जाऊया. तर बघा मित्रांनो, मार्केट रिटर्न या ठिकाणी 18.28% दिलेला आहे. प्राईस बुक व्हॅल्यू 10.38% आहे आणि PE रेशिओ 67.69% आहे. परत ROC आहे 15.
33% लेचेसने आणि लास्टर्स ROC 11.54% या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. तर पुढे जाऊया. या ठिकाणी प्रमोटरची होल्डिंगसुद्धा 72.84% या ठिकाणी चांगल्या प्रकारे आपल्याला दिसून येत आहे. व नंतरने FISचे 5.0% FISने या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केलेले आहे. म्युच्युअल फंड्सने सुद्धा 0.21% म्युच्युअल फंडचे या ठिकाणी कमी प्रमाणात इन्व्हेस्टमेंट केलेले दिसून येत आहे. व नंतर 6.12% इन्शुरन्स कंपन्या बघा मित्रांनो, याच्यात इन्शुरन्स कंपन्यासुद्धा मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट केले आहेत. व नंतर DISनं या ठिकाणी एक मायनस पॉईंट आहे, 0.1% मायनस दाखवत आहे. का मित्रांनो? कारण की FISने जे आहेत ना ते चीनच्या कंपन्यामध्ये पैसे इन्व्हेस्टमेंट केले होते, त्याच्यामुळे या ठिकाणी DISने या ठिकाणी ते मायनस पॉईंट दाखवत आहे. आणि नॉन इन्सिडेंट आहेत 15.79%. ओके मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता 24 सप्टेंबर आणि 24 जून या ठिकाणी रिझल्ट 73%चा आहे. होल्डिंग मास प्रकार आहे. तर मित्रांनो, हे 2 शेअर्स आहेत. तुम्ही बायबॅक करण्यासाठी मस्त प्लॅन आहे. तर व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा व अशाच व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला जुळून राहा. तर मित्रांनो, आता जाऊया पुढे. याचा चार्ट पाहूया. या ठिकाणी चार्ट बघायला गेला तर बघा मित्रांनो, याची हायेस्ट प्राईज आहे. एक मिनिट हां, या ठिकाणी बघा हायेस्ट प्राईजने कुठून गेला होता बघा. या ठिकाणी बघा हायेस्ट प्राईज आहे 650 रुपये. 650हून मार्केट बघा कुठं आलेलं आहे. 650हून आलेलं आहे मार्केट खाली 400 रुपयापर्यंत. या ठिकाणी बघा मित्रांनो, किती 200-250 पॉईंट खाली पडलेला आहे. तर बेस्ट आहे हे आत्ताच खरेदी करा, नाहीतर तुम्ही नंतर पछतावा होईल तुम्हाला. मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त एज्युकेशन पर्पजसाठी मी बनवला आहे. ओके मित्रांनो, हे गोष्ट लक्षात ठेवून तुम्ही माझा व्हिडिओ पहा व इन्व्हेस्ट करताना तुम्ही तुमच्या जबाबदारीवर इन्व्हेस्ट करा. ओके मित्रांनो, व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर्स करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.